ألم تر إلى الذين أوتوا نصيبا من الكتاب يؤمنون بالجبت والطاغوت ويقولون للذين كفروا هؤلاء أهدى من الذين آمنوا سبيلا أولئك الذين لعنهم الله ومن يلعن الله فلن تجد له نصيرا أم لهم نصيب من الملك فإذا لا يؤتون الناس نقيرا أم يحسدون الناس على ما آتاهم الله من فضله فقد آتينا آل إبراهيم الكتاب والحكمة وآتيناهم ملكا عظيما فمنهم من آمن به ومنهم من صد عنه وكفى بجهنم سعيرا إن الذين كفروا بآياتنا سوف نصليهم نارا كلما نضجت جلودهم بدلناهم جلودا غيرها ليذوقوا العذاب إن الله كان عزيزا حكيما والذين آمنوا وعملوا الصالحات سندخلهم جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها أبدا لهم فيها أزواج مطهرة وندخلهم ظلا ظليلا إن الله يأمركم أن تؤدوا الأمانات إلى أهلها وإذا حكمتم بين الناس أن تحكموا بالعدل إن الله نعم ما يعظكم به إن الله كان سميعا بصيرا يا أيها الذين آمنوا أطيعوا الله وأطيعوا الرسول وأولي الأمر منكم فإن تنازعتم في شيء فردوه إلى الله والرسول إن كنتم تؤمنون بالله واليوم الآخر ذلك خير وأحسن تأويلا. बरं, तुम्ही त्या लोकांची अवस्था पाहिली ज्यांना ग्रंथाचा एक हिस्सा दिला गेला होता आणि तरीही जादूटोणा आणि सैतानावर ते ईमान राखतात आणि इन्कारी लोकांबाबत म्हणतात की ईमान राखणाऱ्यांपेक्षा हे लोक फार चांगल्या मार्गावर आहेत. अशा लोकांचा अल्लाहने धिक्कार केला आणि ज्या कोणाचा अल्लाहने धिक्कार केला तर त्याच्यासाठी कोणीही सहाय्यक आणि मदत करणारा दिसून येणार नाही. काय अल्लाहच्या बादशाहीत यांचा काही हिस्सा आहे? मग तर हे लोकांना तिळभर सुद्धा देणार नाहीत. किंवा द्वेष करतात त्या लोकांचा ज्यांना अल्लाहनं आपल्या कृपेनं प्रदान केला आहे. तेव्हा आम्ही तर अशी कृपा इब्राहिम यांच्या घराण्यावर केली होती. ग्रंथ आणि बुद्धिमत्तेसोबत आम्ही त्यांना एक मोठं साम्राज्य प्रदान केलं होतं. मग यांच्यापैकी कोणी ग्रंथावर ईमान राखून शांतीछत्राखाली आला तर कोणी यापासून दूर झाला त्याच्याकरता जहन्नमची भडकती आग पुरेशी आहे. ज्या लोकांनी आमच्या आयतींचा इन्कार केला त्यांना आम्ही आगीत टाकू. जेव्हा जेव्हा त्यांची कातडी शिजून गळून पडेल लगेच आम्ही दुसरी कातडी पहिल्या कातडीच्या जागी बदलून टाकू, यासाठी की त्यांनी अजाब चाखतच राहावं. यात शंका नाही की अल्लाह जबरदस्त हिकमतशाली आहे. ज्यांनी ईमान राखलं आणि नेकीचं काम करून आले त्यांना आम्ही जन्नतच्या बागांमध्ये दाखल करू ज्यांच्या खाली जलप्रवाह वाहत असतील. या ठिकाणी हे लोक नेहमी नेहमी करता राहतील. तिथे त्यांचे पवित्र आणि साफसुथरे जोडपे बांधले जातील आणि आम्ही या सर्वांना दाट सावलीत ठेवू. अल्लाह तुम्हाला आदेश देतो की अनामत ठेवणाऱ्यांची अनामत त्यांना व्यवस्थित परत करा आणि जेव्हा देखील लोकांच्या दरम्यान तंटा बखेडा सोडवाल तेव्हा न्यायाने फैसला करा. अल्लाह तर या कुराणाद्वारे तुम्हाला अतिउत्तम उपदेश करतो. यात मुळीच शंका नाही की अल्लाह सर्व काही पाहतो, ऐकतो. हे ईमानधारकांनो, अल्लाह आणि पैगंबरांचा आदेश माना आणि तुमच्यापैकी ज्या लोकांना कारभार चालवण्यासाठी अधिकार दिलेले असतील त्यांचंही म्हणणं मानत राहा. तरीही एखाद्या गोष्टीवरून तुमच्यात जर मतभेद झाला तर सर्वांनी मिळून अल्लाह आणि पैगंबरांकडे रुजू करावं. जर तुम्ही अल्लाह आणि आखिरतच्या दिवसावर ईमान राखत असाल
तर तुम्ही हेच केलं पाहिजे. यातच तुमची भलाई आहे आणि याचा शेवटही फार चांगला असेल.